हे बघ, ही अजून एक केस बघ. यांना पहिली 13 वर्षाची मुलगी आहे. 2 वर्षापूर्वी ते माझ्याकडे आले होते. IUI आम्ही केलं होतं, ते फेल झालं होतं. त्यानंतर त्यांना ॲडव्हान्स ट्रीटमेंटचा म्हणजे IVFचा मी सल्ला दिला होता, पण 2 वर्ष त्या थांबल्या. दुसऱ्या डॉक्टरकडे त्यांनी ओव्ह्युलेशन इंडक्शनची ट्रीटमेंट केली. आज सकाळी त्यांचा मेसेज आला होता. AMH आहे 0.07, FSH आहे 10, LH आहे 18. आता त्या मला विचारतायत, मॅडम IVFची ट्रीटमेंट सक्सेसफुल होण्याचे किती चान्सेस आहेत आणि IVF करण्यासाठी माझ्याकडे आता किती वेळ उरलेला आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, तर आता IVF करण्यासाठी खूप कमी वेळ उरलेला आहे आणि सक्सेस होण्याचे चान्सेस फक्त AMH वर अवलंबून नसतात. सोनोग्राफीवरती फॉलिकल्स जर का दिसले तर IVFचा चान्स आपण नक्की घेऊ शकतो. पण मला एक गोष्ट मात्र सांगावीशी वाटते, जेव्हा पहिलं बाळ नैसर्गिकरित्या राहिलेलं असतं तेव्हा त्या कपलला कुठेतरी होप्स असतात की दुसरं बाळ सुद्धा तितक्याच नॅचरली आणि सहजगीता राहील. पण जर का तसं होत नसेल तर निश्चितपणे काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि मग प्रॉब्लेम समजून घेतल्याशिवाय ओव्ह्युलेशन इंडक्शनच्या ट्रीटमेंट करत राहणं आणि त्याच्यामध्ये वेळ घालवणं हे बऱ्याच वेळेला नुकसानदायी असू शकतं. त्याच्यामुळे जर का पहिलं बाळ असेल पण दुसरं बाळ होण्यामध्ये अडचणी येत असतील तर एका योग्य स्त्रीरोग तज्ज्ञाचा, फर्टिलिटी स्पेशालिस्टचा तुम्ही सल्ला घ्या आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्याचं पालन करा.